हे बघा, हा ढोकळा किती स्पंची, सॉफ्ट आणि किती सुंदर झालेला आहे बघा. खायला सुद्धा खूपच चविष्ट झाला होता आणि हा घरगुती साहित्यापासूनच बनवलेला आहे. चला तर मग रेसिपी बघूया. नमस्कार मंडळी, मी पूनम समर्थ स्वागत करते आपलं पूनम समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघत आहोत ढोकळ्याची रेसिपी, तीही अगदी सोपी आणि घरच्या साहित्यापासूनच. चला तर मग रेसिपी बघूया. तर यासाठी मी घेतले होते 2 ग्लास रॅशनचे तांदूळ. ते छान साफ करून घेतले. सोबतीला पाऊण ग्लास हरभऱ्याची डाळ होती, छान स्वच्छ धुवून भिजत घातली. 5 ते 6 तास भिजत घातली आणि त्यानंतर परत एकदा चेक केलं. बघा, डाळ छान भिजलेली आहे, तसेच तांदूळसुद्धा भिजलेले आहेत. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेतले. सुरुवातीला डाळ बारीक